सीझन संपण्याआधी मस्त असे खुसखुशीत पराठे एकदा नक्की करून बघा। दही न वापरता हे पराठे आपण बनवले आहेत आणि करायला खूप सोपे आहेत। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 100% खात्री देऊन सांगते, एकदम खुसखुशीत हे पराठे होणार जर या पद्धतीने केले तर। आता पहिल्यांदा काय करायचं आहे, गव्हाचं पीठ आणि बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे। 1 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि 1 मोठा चमचा बेसन घेतलं होतं। गव्हाचं पीठ आणि बेसन चाळून झालेले आहे। त्याच्यामध्ये काही सुके मसाले आपल्याला टाकायचे आहेत। पहिल्यांदा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता पोहे खातो ना त्या चमचानी पाव चमचा गरम मसाला, त्याच चमचानी अर्धा चमचा जिरं आणि धने पावडर, त्याच चमचानी 1 चमचा तीळ टाकायचे आहेत आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे, साईडला ठेवून देऊयात। तर आज आपण मेथीचा पराठा करणार आहोत। तर इथं मी 1 कप मेथी घेतली आहे। तर मेथी कवळी असल्यामुळे देठासहित घेतली आहे। जर तुम्हाला देठ वापरायचे नसतील तर तुम्ही देठ न वापरता फक्त पानं घेऊ शकता। तर आता मेथी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। धुवून झाल्यावर मेथीमधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मेथी आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता। तर मेथी आपली एकदम बारीक अशी कापून झालेली आहे। तर मेथी कापून आपण साईडला ठेवून देणार आहोत। आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्याच्यामध्येच आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। छोटा 1 चमचा जिरं टाकायचं आहे। आता सोबतच आपल्याला खूप सारी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे। पाणी न टाकता हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि हो, हिरवी मिरचीच वापरून हे पराठा बनवा, लाल तिखट वापरून हे पराठा नका बनवू। लाल तिखटमुळे एवढं काही टेस्ट येत नाही पराठ्याला, हिरव्या मिरचीमुळे खूप छान टेस्ट येते पराठ्याला, नक्की ट्राय करा। तर आता वाटण आपलं तयार झालेलं आहे। तर गव्हाच्या पिठामध्ये हे टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। हा तयार केलेला ठेचा सगळीकडे व्यवस्थित पिठाला लागला पाहिजे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता सोबतच आपण स्वच्छ धुतलेली कापून घेतलेली मेथीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची आहे। पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला थोडं करूनच पाणी टाकायचं आहे। एकदम जास्त पाणी नका टाकू, खूप पाण्याचं प्रमाणसुद्धा खूप कमी लागतं। आणि हे कणिक ना जास्त आपल्याला पातळ मळायचं नाही हां, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। जर पातळ झालं ना पराठेसुद्धा एकदम नरम होतील। तर आपल्याला थोडेसे असे खुसखुशीत पराठे करायचे आहेत, म्हणून थोडासा उंडा ना घट्टच मळून घ्यायचा आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटांसाठीच आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे। आता बघू शकता 7 मिनिटांनंतर आपल्याला याच्यावर 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा हे उंडा छान आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, जास्त पातळ नाही आहे, थोडासा घट्टच असा मळून घेतलेला आहे। आता छोटासा गोळा घ्यायचा आहे, जास्तही मोठा घ्यायचा नाही। तर छोटासा गोळा घेतला होता, थोडा हाताने आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला चपातीच्या साईजनुसार लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ लाटून घ्यायचं, जास्त जाड नका ठेवू। तर बघू शकता एकदम पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे। तर आता काय करायचं, याला खूप सारं तेल लावून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर आता तेल लावून झाल्यावर याच्यामध्ये ना जे आपण गव्हाचं पीठ असतं ना तेच गव्हाचं पीठ सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे पराठा बंद करून घ्यायचा आहे। बंद करून झालं की पुन्हा एकदा पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला एकदम हलक्या हाताने चपातीच्या साईज एवढीच आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे। बघू शकता पराठा लाटून झालेला आहे। आता साईडला तावासुद्धा गरम करायला ठेवला होता, त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आता पराठा आपल्याला दोन्ही साईडनी थोडं तेल किंवा बटर लावून दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे। आणि खरं सांगते खूप मस्त झाले होते पराठे आणि 2 ते 3 दिवस हे पराठे छान टिकतात, नक्की ट्राय करा। ओके, बाय।